सुरेश सावंत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत जे आहे ते त्यांनी समारोपाचं सुरू करावं. सुरेश सावंत. आपल्या सगळ्यांना अशा रीतीच्या या सभा कराव्या लागतील अशी काही कल्पना नव्हती. गेल्या वेळेला जेव्हा हे सगळं कोरोनाचं सुरू झालं त्यावेळेला काही मृत्यू झाले, पण या टप्प्यावरती ज्या रीतीचे मृत्यू आणि इतकेचे जवळचे व्हायला लागलेले आहे त्याची कल्पना नव्हती. आणि त्यामुळे जेव्हा अनिता पहिल्यांदा जेव्हा गेली तेव्हा बातमी जी कळली तेव्हा मी अंतर्बाह्य हादरलो. म्हणजे ती सहकारी होती, मैत्रीण होती. आणि त्यानंतर मग एक एक अरुणचं जाणं आहे, सूर्यकांत माने गेले, जगदीश गेला, काल अशोक गायकवाड गेले आपले. आता इथे आपले अशोक गायकवाड लुमिनी बागेचे आहेत, सिद्धार्थ कॉलनीचे आपले जुने कार्यकर्ते, राजा ढालेंचे सहकारी असलेले एकेकाळी, ते अशोक गायकवाड गेले. असं कितीतरी आपल्याला आपल्या आसपास नात्यात कुटुंबात अशी माणसं आताही जाताना दिसत आहेत. अजून पुढे काय होणार आहे कल्पना नाही, पण तरी आपण धीराने एकवटतोय, गेलेल्यांना आपण आदरांजली व्यक्त करतोय, त्यांच्या विचारांचं किंवा त्यांनी जे चांगलं काही जे केले त्याचं आपण स्मरण करतोय आणि पुढे आपल्याला वाटचाल करायची कशी याचा काही विचार करतोय. आणि ते आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणजे आपण पुढे असू नसू, किती असू, काय असू याची काहीच कल्पना आज नाहीये, कारण आज ही साथ चालू आहे. पण तथागत गौतम बुद्धाचा विचार मांडणारे अनेक लोक आपल्यामध्ये आहेत की फक्त बौद्धांचंच असा विचार नाही करत. तथागत गौतम बुद्ध जगात त्यांचं विचार आणि तत्वज्ञान मांडलं जातं. त्यातल्या त्यांचा जो अनित्यता नावाचं जे सूत्र आहे की माणूस हे सगळे जग अनित्य आहे. आपण जन्माला आलो, मरणार आहोत, पण त्याच्यामध्ये जीवन आहे, ते कसं सुंदर करायचं हे तथागत सांगतात. त्यामुळे मृत्यूच्या बद्दल आपण जो विचार करतो तर तो अकाली असू नये, तो एक जीवन पूर्ण करून तो यावा अशी एक साहजिकच अपेक्षा असते. पण जे काही जीवन मिळालेलं आहे ते झुरत न जगता ते आनंदाने जगायला पाहिजे आणि पुढच्यांची वाट अधिक कशी नीट होईल, चांगली होईल असा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आपल्या याच्या सगळ्यात अनेक जणांनी ह्या सगळ्या आठवणी सांगितल्या, मी त्या आठवणी जाणार नाही. ज्यांचे मृत्यू झालेले आहेत अशी घरची मंडळी बोलली, मनोहर, अरुण कुशवर्धनचे बंधू मोहन कुशवर्धन बोलले, त्याच्यानंतर विशाखा बोलली, म्हणजे जगदीश नगरकरांची कन्या. त्या लोकांचं धैर्य विलक्षण आहे. म्हणजे विशाखाचं ते विलक्षण आहे की वडील गेले आणि ती त्याच्या वाटेवर पुढे काहीतरी करायचं ठरवते. तेव्हा गेलेल्यांना आदरांजली, पण तुम्हा कुटुंबियांना की ज्या धीरानं तुम्ही एकवटलात, आज तुम्ही हजर राहिलात आणि पुढे काहीतरी एक जगण्याचं त्यांच्या वाटेवर चालण्याचं म्हणून तुम्ही काही जो संकल्प करता, तुम्हाला अभिवादन. इथे ज्या काही काही गोष्टी ज्या आल्या त्याच्याबद्दल मी काही 2-3 गोष्टी मला मांडायच्या आहेत. एक तर अशा आपल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी आपण काय करावं पुढे, कारण हे सगळे आपले कार्यकर्ते हे अत्यंत कमी उत्पन्नामध्ये आणि अस्थिर किंवा पुढची काही शाश्वती नसलेलं असं उत्पन्न घेणारे लोक होते, रोजगार त्यांचे. आणि हा प्रश्न फक्त कोरोनाच्या काळातला नाही, हा आधीचाही होता. आणि आपण अशा कार्यकर्त्यांच्या बद्दल काय करायचं याचा वारंवार विचार केलेला आहे. काही प्रयत्नही झाले. म्हणजे गेल्या वर्षी ज्या कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आपला अनिल गेला, अर्थात अनिलचं काय निदान काही कोरोनामुळे झालं असं काही नाहीये, पण अनिल रणदिवे गेला आणि तेव्हा आपल्या अनेक मित्रांनी एकत्र येऊन असाच काही निधी उभा करायचा त्यांनी संकल्प केला, काही प्रयत्नही केले. आपल्याला तेही प्रयत्न बघायला लागतील. हे सगळे प्रयत्न खूप वास्तववादी असायला पाहिजेत आणि ते चिकाटीने करावे लागतील. तर दीपानं जसं सुचवलं तसं ग्रुप इन्शुरन्स वगैरे ह्या या क्षेत्राची ज्यांना माहिती आहे अशा लोकांनी काही त्याच्यामध्ये जर काही सूचना केल्या आणि काही करू शकलो तर त्याचा नक्की विचार केला पाहिजे. त्यामुळे आतापर्यंत जे प्रयत्न झालेत ते प्रयत्न करणाऱ्या लोकांनी काय काय केलं किंवा तेच पुढाकार घेणार आहेत का हे करून त्यांना कशी मदत करतात आपण विचार करावा. आपण त्या वेळेला खूप मदत करतोय. म्हणजे आता या सगळ्या काळात तर आपण सातत्यानं वैयक्तिक पातळीवरती इतकी आपण मदत उभी केली आहे आणि ते आपलं वैशिष्ट्य आहे की आपण ताबडतोबीने एकमेकांना शारीरिक, मानसिक, जो आर्थिक ताबडतोबीने आधार देणं आणि मदत करणं हे आपलं कायमचंच वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि ते आपण सतत करत आलोय, पण ते अपुरं आहे.
काहीतरी पुढे जाऊन करायची त्याच्यातली नक्की आवश्यकता आहे. ज्या सामाजिक कृतज्ञता निधीचा जो उल्लेख झाला सुरुवातीला, तो सामाजिक कृतज्ञता निधी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तयार केला त्याच्यात बडे लोक होते. म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले आणि नरेंद्र दाभोळकर हे त्याच्यामध्ये पुढाकारण होते. आणि त्यांनी तो कार्यकर्त्यांना जे असे जाऊन लोकांच्या मध्ये काम करणारे कार्यकर्ते जे कष्टकरी विभागातून आलेले आहेत, अशांना काही एक प्रतिकात्मक त्यांनी दरमहा मानधनाची व्यवस्था त्याच्यातून त्यांनी केली. आणि मग लागू त्यांचं उत्पन्न, निळू फुले त्यांचं अभिनेता म्हणून उत्पन्न, आणि ते समाजातल्या अनेक प्रतिष्ठानांना आवाहन करून तो निधी ते उभं करत होते. म्हणजे त्यांनी तो केलेला होता. आपल्याला जर याच्यात काही पुढे जायचं असेल तर अशी जी आपल्यातली कोणी मान्यवर मंडळी ज्यांच्याकडे संसाधनं आहेत किंवा जी संसाधनं उभी करू शकण्याची क्षमता आहे, भले त्यांचे राजकीय मतभेद असतील, वेगवेगळ्या गटात असतील, पण तरी या कामात एकत्रित येऊन काही करता येऊ शकेल का, याचा एक प्रयत्न नक्की करायला पाहिजे. तो कुणी करायचा असा त्याच्यातला भाग आहे. पण म्हणतो तसं आधी ज्यांनी हे प्रयत्न केले त्या प्रयत्नांचं एक आढावा घेऊन पुढे काय तीच मंडळी पुढे काही करू शकतात का, काय होऊ शकतं का, आणि आपण त्यांना मदत करणं हे त्याच्याबद्दलचा आपण त्याला विचार करावा. बाकी आपण ऐन वेळेला पैसे उभं करणं वगैरे जसं गिरीशने म्हटलं तर असं ते आपण करतोच आहोत. ते कधी आपण जाहीरच करतो असं नाहीये. आपण वैयक्तिक पातळीवरती उभे करून त्या वेळेला जशी गरज कशी असेल तशी आपण करतोच. पण त्याचाही विचार मुख्यतः जगन किंवा यांनी ज्यांनी आयोजन करण्यात पुढाकार घेतलाय त्यांनी त्याचा करावा. मला पुढचा जो मुद्दा त्याच्यातून जो मांडायचा आहे तो असा आहे की या जगामध्ये करोनाची जी आपत्ती जी आली ती जागतिक आहे. आणि ती जागतिक जी आपत्ती आहे त्याच्यामध्ये सगळं जगच होरपळलंय. आता याच्यामध्ये ज्यांची होरपळ झाली त्याच्यात आरोग्याच्या दृष्टीनं उत्तम व्यवस्था असलेले देश होते, युरोपातले किंवा अमेरिका इथले. पण त्यांना सुरुवातीला त्याचा अंदाजच आला नव्हता. हा नवीनच विषाणू होता आणि त्या नवीनाला कसा मुकाबला करायचा याचा जो काही प्राथमिक जो काही सगळा गोंधळ होता त्याच्यात हा फटका मोठ्या प्रमाणामध्ये बसला. पुढे त्याच्यात लस संशोधन वगैरे या सगळ्या बाबी झाल्या. त्यातला जो काही नैसर्गिक जो भाग आहे त्या करोनाच्या विषाणूचा तो सगळ्यांना भोगावा लागणार हे मान्य. पण तो एकदा फटका बसल्याच्या नंतर किंवा तो आणखीन बसणार आहे हे लक्षात घेऊन शासन नावाची गोष्ट जी काही असते देशामध्ये तिने काही एक उपाययोजना करायच्या असतात. ह्या सगळ्याचा समग्र आढावा घेऊन त्याच्यामध्ये आपण फेल गेलोय. आता याच्यामध्ये ज्यावेळेला हे सगळं आलं त्या पहिल्या टप्प्यावरती चुका झाल्या हे ठीक आहे. पण आता मला सांगा की ऑक्सिजन आता आपल्यामध्ये म्हणजे भगवान सूर्यवंशी खरं अजूनही बोलला असता पण भगवानला त्रास होतोय बोलायला किंवा डोळ्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ह्या लोकांना सगळ्यांना तर ऑक्सिजन वगैरे वगैरे असं जे काही सगळे त्यांचा जो त्रास झालाय. आता ऑक्सिजनची कमतरता होणं ती मला हे सांगा की हे काय ऑक्सिजन काही खाणीतनं काढायला लागतो का? ऑक्सिजन याच्यामध्ये कमी पडतो हे तर पहिल्या टप्प्यातच आपल्याला कळलेलं आहे. अशा वेळेला आपल्याकडे ऑक्सिजनची व्यवस्था का नाही केली गेलेली, का नाही त्याचे प्लॅन घातले गेले किंवा एक देश पातळीवरती सगळ्या देशाचा म्हणून विचार करून ऑक्सिजनचा पुरवठा अशा आकस्मिक प्रसंगी कसा कुठे कुठे होईल याचा का नाही विचार केला गेला. मग याच्यामध्ये जे आपलं केंद्र सरकार जे काही फेल गेलंय हे स्वतः म्हणजे करोना एका बाजूला पण माणसांना मारण्याचं काम या शासनाने केलेलं आहे आणि ह्या व्यवस्था शासनाने करायच्या होत्या त्या त्यांनी केलेल्या नाही. जो मध्यमवर्ग आपल्याकडे ज्याने ह्या सगळ्या खासगी आणि कंत्राटीकरणाला अगदी पाठिंबा दिला होता. म्हणजे लक्षात घ्या की आरोग्याची व्यवस्था तो आपण सगळेजण ज्या वस्त्यांच्या मधून जे आलोय आता आपण चेंबूरचे आपण म्हणजे प्रागतिक विद्यार्थी संघ लोखंडे मार्ग हे सगळं आपल्या तिथे सगळी जी हॉस्पिटल आहे जी मुंबईमध्ये जी आपली राजावाडी पासून काही सायन केईएम ही सगळी जी हॉस्पिटल होती ती आपण गृहीत धरलेली होती. म्हणजे मला कुत्रा चावला मी तिसरीत होतो आणि 14 इंजेक्शन मी हॉस्पिटलमध्ये जाऊन रोज एकटाच जाऊन घ्यायचो. हॉस्पिटल आहे. माझे मामा आजारी पडले काय त्यांना टीबी झाला शिवडी हॉस्पिटल. माझे वडील गिरणीत होते आजारी पडले गांधी हॉस्पिटल. साईन आपण ही हॉस्पिटल आपल्याला मोफत सगळा उपचार करणार ते आपण गृहीतच धरलेलं होतं. त्यातली बहुतेक हॉस्पिटल ही
ही ब्रिटिशांच्या काळातली होती, पण नंतर ती मेंटेन पण केली गेली, वाढवली गेली नाही. पण नंतर जेव्हा या आरोग्य व्यवस्थेचा धंदा केला गेला, तसा शिक्षणाचा धंदा केला गेला, तसा आरोग्य व्यवस्थेचा धंदा केला गेला आणि कुठल्या तरी वरती एखाद्या पोटमाळ्यावरती हॉस्पिटल, त्याला खालून जायला वरती जागा पण नाही, आणि मग शॉर्ट सर्किट झालं आणि माणसं मेली नाशिकला, शॉर्ट सर्किट झालं आणि काही भरूचला माणसं मेली, कुठं आणखीन मेली. हे जे सगळे धंदे जे काही सगळे हॉस्पिटलचे जे सगळे झाले, हे हे कसे काय याला सरकारनं बी केलं आणि आपण त्यातनं गप्प राहिलो. आणि जो मध्यम वर्ग म्हणतो की माझ्याकडे मेडिक्लेम आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मी पैसे दिले की मला हॉस्पिटल मिळणार आहे, अशांच्याकडे पैसे लाखो करोडो असतानाही ऑक्सिजन मिळत नाही, प्रवेश मिळत नाही, म्हणून गाडीत तडफडून ऑक्सिजनने मिलीत ही माणसं मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गातली. त्यांना कळलंय की आरोग्य व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण कसं असण्याची गरज आहे, हे त्यांना आता कळेल असा अंदाज आहे. कळेलच की नाही माहिती नाही, पण ह्या आरोग्य व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. जे केरळच्या आरोग्य मंत्री शैलजा यांनी जे सांगितलं, केरळमध्ये त्यांनी आधीपासून विचार केला ऑक्सिजनचा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था त्यांनी भक्कम तिथे केली. तिथे पुरोगामी विचारांचं सरकार होतं किंवा ती परंपरा केरळच्या भूमीतली अशी आहे की पुरोगामी मध्ये भलं काँग्रेस सरकार असेल ना तर डाव्यांचं असेल, सगळ्यांचं त्याबद्दल एक प्रकारचं आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण या सगळ्या सार्वजनिक व्यवस्थांच्या बद्दल ते खूप दक्ष होते केरळचे लोक. मग ही व्यवस्था आपल्याकडे सगळ्या देशात का नाही होऊ शकत? आपण या सगळ्याला धंद्याला परवानगी दिली आतापर्यंत, किमान आता याच्या पुढे हे होता कामा नये. आरोग्य व्यवस्था ही सार्वजनिकच पाहिजे. कुठल्या प्रकारे सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये गेला का सगळा इलाज झाला पाहिजे, कुठल्या प्रकारचे टेस्ट बाहेर न करण्याची आवश्यकता भासता कामा नये. असं आंदोलन आपण करणार की नाही? आज त्याला कदाचित मध्यम वर्गातले लोकही पाठिंबा देतील की आरोग्य व्यवस्थेचा हा धंदा बंद करा, याचं राष्ट्रीयकरण झालंच पाहिजे. अशा रीतीच्या लोकांच्या मध्ये आज याच्याबद्दलची जागृती करणं, लोकांच्या मनाची तयारी करणं, आणि जसा कोरोनाला उतार पडेल तसा लोकांना रस्त्यावरती आणणं, परिषदा घेणं, मेळावे घेणं आणि व्यापक एकजुटीचे आंदोलन उभी करण्याचे जगदीश आपण वर्णन करतो की जगदीश कुठल्या आंदोलनामध्ये जगदीश असणार म्हणून. तर मग ही आंदोलनं आपण जी सगळी अशी सगळ्यांची त्याच्यात काय फक्त बौद्ध नाहीत, आंबेडकरी नाहीत, अमुक नाही, सगळे जे म्हणून कोणी लोकशाहीवादी आहेत आणि ज्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या व्यवस्था ह्या मानवी पद्धतीने चालल्या पाहिजेत. एक लक्षात घ्या, याच्यात कुणाला वाटत असेल हे काहीतरी आंबेडकरी विचार आहे किंवा हा काहीतरी कम्युनिस्ट विचार आहे, हा काहीतरी समाजवादी विचार आहे, नाही. युरोप मधल्या अगदी स्वित्झर्लंड पासून हे स्वीडन वगैरे सगळी जी युरोपियन राष्ट्र ही भांडवली राष्ट्र आहेत, म्हणजे नफा घेऊन उद्योग चालले पाहिजेत असं मांडणारी राष्ट्र आहेत. पण या राष्ट्रांनी आपली आरोग्य व्यवस्था अत्यंत भक्कम केली. म्हणजे एखादा माणूस आजारी पडला की अँब्युलन्स तिथे येणार, त्याला घालणार आणि त्याला करोडोचा का होईना खर्च जो आहे तो त्याचा तिकडे केला जाईल, ही खात्री असते तिथे. ही खात्री आपल्याला नाही आता. मग ही खात्री भांडवलशाहीतही होऊ शकते. आज आपल्याकडे पैसा नाही असं नाहीये ना, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पैसा नव्हता, पण आज आपल्याकडे गडगंज काही जगामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असलेले बडे लोक आपल्याकडे आता आहेत. ही जी सगळी विषमताची बाबासाहेब सांगतात की आपण संविधानाच्या याच्यामध्ये नेहमी सांगतो की ते म्हणतात की एका बाजूला गडगंज संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला घृणास्पद दारिद्र्य, अशी जर विषमता राहिली तर ही लोकशाहीची इमारत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपण अजून किती वाट बघायची याची? जर ही व्यवस्था आपल्या समोर अशी कोलमडलेली आहे, ती सावरायचा आपण प्रयत्न करणार की नाही? की माझं भागलं, माझ्याकडे मेडिक्लेम आहे म्हणून मी मार्ग काढला, माझ्या ओळखीनं मी डॉक्टर काय अमुक माझा भाऊ काहीतरी केय मध्ये, त्याला काहीतरी त्याला फोन करून सांगितलं तर याचं बघ, त्याची मदत होऊन त्याचं झालं, हे तर आपण करणारच आहोत. पण ही व्यवस्था अशी कुणाच्याही वाट्याला असं मरण येऊ नये, म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळाला नाही, त्याचा वेळच्या वेळी इलाज झाला नाही, त्याला व्हेंटिलेटरच मिळालं नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये जागाच मिळाली नाही, ही काय? ही तुम्ही सरकार म्हणून, व्यवस्था म्हणून तुम्ही खून करतात. हे खून आम्हाला मंजूर नाहीत, करोनाचा आम्ही समजू शकतो, पण हे तुम्ही करताय खून, सरकार खून करताय. आणि याला फक्त मोदी सरकार जबाबदार असं नाहीये, सगळ्या राज्यातली सरकार आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं? हे सगळे जे काँग्रेस, राष्ट्रवादी पासून सगळी जी मंडळी आहेत, त्यांचे जे खाजगीचे सगळे हॉस्पिटलचे धंदे, खाजगी सगळ्या विना अनुदानित कॉलेज, म्हणजे हे धंदे कोणी केले? या लोकांनीच केले ना. तेव्हा मोदी असतील ना तर हे सगळे असतील, हे सगळे जे राज्यकर्ता वर्ग म्हणून जो काय आहे,
तर राज्यकर्त्या वर्गाचा हा जो काही त्यांनी जो काही असा जो गैर किंवा अत्यंत क्रूर असा जो काही खेळ मधल्या काळात खासगीकरणाचा केला, बेफिकिरी जी काही दाखवली, त्याची फळं आज आपण या मृत्यूंच्या मध्ये आपण भोगतोय. का माणसांनी ऑक्सिजन सिलेंडर शोधत स्वतः फिरायचं? का रेमडेसिवीर साठी तुम्ही नातेवाईकांनी जाऊन इंजेक्शन मिळते का म्हणून म्हणजे शोधा? माणसाला ऍडमिट केला किंवा त्याला घरातूनच ऍडमिट करायला अँब्युलन्स पाहिजे, गेला की ती पूर्ण जबाबदारी हॉस्पिटलची आणि सरकारची. अशी अशी व्यवस्था जगात आहे. क्युबाने केले, चीनमध्ये व्यवस्था अशी आहे, व्हिएतनामने केलेली आहे. आपल्या डोळ्यासमोर क्युबा, व्हिएतनाम ही या रीतीने करतात. ती काही मोठी श्रीमंत राष्ट्र नाहीयेत, पण पैसा कशासाठी वापरायचा, प्राधान्य काय राहणार आहे, हे जे काही सगळं संविधानामध्ये आपण हे सगळं म्हटलं होतं, जगण्याचा अधिकार कलम 21 असेल, बऱ्याच गोष्टी सगळ्या असतील, या सगळ्याचं आता जे हनन चाललंय याचं आपण काय करणार आहोत? आणि म्हणून या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करून पुढच्या काळामध्ये आपण काय करणार आहोत त्याचा विचार करा. आणि म्हणून आपला आताचा पुढचा जो काळ असेल, ही जे काही मृत्यू आपले झालेत, जी बलिदानं झालेली आहेत, त्यातनं आपण काय बोध घेणार आहोत? एक तर स्वतः वैयक्तिक जीवनात असं पाहिजे की मला आत्ताच्या काळात जरा जरी ताप आला तर मी लगेच टेस्ट करून घेईन, मी घरात काढणार नाही आजार, वाट नाही बघणार. नंबर 2, मी लगेच काय मास्क बिस्ती जी सगळी असेल दक्षता मी कायमपणाने मी त्याच्याबद्दलची घेईन. आणि ज्यांना आता लस उपलब्ध आहे, ती लस आपण मतदानासारखं लोकांना बाहेर काढून लस घ्या असं आपण करून सगळ्यांचं जीवन आपण सुरक्षित करायला पाहिजे. हा एक पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा जो आपला जो आहे, आपलं जे काही पुढे आपल्याला आयुष्य जे मिळेल ते आनंदाने जगायचंच आहे. माणसं जातात, अनित्यता आहे, त्याच्या दुःखात त्यांचा आपण स्मृती जरूर ठेवणार आहोत, पण त्यामुळे आपल्या आयुष्यावरती छाया कायम दुःखाची अशी पडू न देता आनंदाने जगावं. पण त्याच वेळेला आपलं आणि पुढच्या पिढीचं जीवन कसं नीट होईल, या रीतीची समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था कशी तयार करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्यामध्ये जो एक आतापर्यंत आपण फार त्याच्यातनं एक चेन केली की आपण खूप वेळ बोलत राहतोय, आपण भेटतो, अनेक गोष्टी करतो, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हा सगळा फाफट पसरा आपल्याला कमी करावा लागेल. आयुष्य मर्यादित आहे हे लक्षात घेऊन आनंदानं जगतानाच असलेलं आयुष्य फार फोकस पद्धतीने जाऊन ते कसं या गोष्टी अधिक वेगानं घडतील या दृष्टीने आपल्याला त्याचे प्रयत्न करावे लागतील. तसा एखादा धंदा करणारा माणूस नफ्यासाठी ज्या रीतीचा वेळ घालवत नाही आणि नियोजन करतो, तसं आपल्याला समाज व्यवस्थेमधल्या परिवर्तनासाठी आपण काय करू शकतो, कसं करू शकतो याचं नियोजन करून काम करणं, एक फोकस धरून फापट पसारा न करता, विनाकारण वेळ न घालवता किंवा सगळ्यांना त्याच्यात बोललंच पाहिजे, भागीदारी केली, आपल्याला भागीदारी केली पाहिजे, ती करण्याकरता बोललंच पाहिजे असं नाही. जर मुद्दे मांडून झाले असतील तर ते पुन्हा पुनरुक्ती करण्याची त्यातली गरज नाही. किंवा माझं नाव त्यात असलंच पाहिजे असंही त्याच्यात काही गरज नाही. काय नाव राहणार आपण आता विचार करतोय की जे गेले, आता उद्या आज आहोत उद्या माहिती त्याच्या नावाचं काय करणार, कोणी नाही बोलू दिलं तर त्याच्यातला काय राग धरणार आहे, हे सगळं फिजूल आहे. आणि म्हणून आनंदानं जगणं आणि पुढचं जीवन सगळ्या समाजाचं देशाचं सुरक्षित करणं यासाठी आपण काय करू शकतो त्याचा आपल्याला नक्की विचार करावा लागेल. हे केवळ मी सूत्र मांडलं. आपण जेव्हा पुन्हा याच्यामध्ये काही भेटू तेव्हा आपण याच्याबद्दल अधिक त्याच्याबद्दल बोलू आणि ठरवू. पण लोकांच्या मध्ये केवळ ही एक साथ आली आहे आणि त्यातनं माणसं जात आहेत, याचं फक्त वैयक्तिक दुःख किंवा त्यातनं बाहेर पडण्याचे वैयक्तिक प्रयत्न इतक्या पुरतं लोकांना नका राहू देऊ. लोकांच्या मध्ये चेतना, लोकांच्या मध्ये आक्रोश, लोकांच्या मध्ये राग, संताप तयार केला पाहिजे की नाही चालणार. या संविधानाने आम्हाला नव्हतं केलं. आधीची जी बलिदानं स्वातंत्र्यासाठी झाली किंवा बाबासाहेबांसारख्यांनी सामाजिक सुधारणांची जी आंदोलनं केली, जे काही त्यांनी घटना लिहिली, ते याच्यासाठी नाही की आम्ही फक्त आमच्या दुःखात किंवा याच्यात आम्ही घडून राहू, नाही चालणार. ह्याचा संबंध इथल्या व्यवस्थेशी आहे. तेव्हा माझं दुःख हे फक्त माझं नाहीये, त्या इथल्या समाज व्यवस्थेने दिलेलं आहे, इथल्या राज्य व्यवस्थेने दिलेलं आहे. आणि म्हणून हे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये, पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी क्रियाशील होईन, सक्रिय होईन आणि ते बदलण्याचा प्रयत्न करेन. ही चीड लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम काय ऑनलाईन असेल, जे आपल्या संपर्कात असेल त्याच्यात आपण करत राहूया तोपर्यंत, असं मला वाटतं. धन्यवाद. मी इथे थांबतो. पुन्हा आपल्या ह्या गेलेल्या आपल्या सहकार्यांना सदिच्छा. आयोजकांनी प्रागतिक विद्यार्थी संघ धन्यवाद की त्यांनी हा कार्यक्रम आजचा स्मरणाचा आयोजित केला. आता जगन्नाथ कांबळेने पुढे त्याचं सूत्र हाती घ्यावे.
आता आपण दोन हे आहेत कार्यक्रम